भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतली राज्यसभा सदस्य म्हणून शपथ, तर भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी मराठीतून घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। आपण महाराष्ट्राचे, मराठी लोकांचं प्रेम मिळालं म्हणून मराठीत शपथ घेतली। भाजप खासदार अशोक चव्हाणांची शपथविधीनंतर प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीचे शिरूरचे लोकसभा उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द, तर प्रवीण मानेंच्या घरी काल बांदल आणि फडणवीसांची भेट। यवतमाळ वाशिमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांची उमेदवारी षडयंत्र करून रद्द, वंचित आघाडीचा आरोप। तर या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे वंचित बहुजन आघाडी तक्रार करणार। एकनाथ खडसे लवकरच स्वगृही परतणार, खडसे भाजपमध्ये परतणार, एबीपी माझाला दिली एक्सक्लुझिव्ह माहिती। राज्यातला काँग्रेसचा मोठा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, त्या नेत्याबाबत शिवसेनेच्या बैठकीत चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारी जाहीर होण्याआधीच राणेंकडून प्रचाराला सुरुवात। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचा उमेदवार निवडून यावा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य। संजय राऊत आणि विश्वजित कदम यांच्यात फोनवरून चर्चा, तर संजय राऊतांकडून पतंगराव कदमांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन। विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊतांचं अतिशय सूचक वक्तव्य। धाडस असेल तर संजय राऊतांनी नाव घेऊन बोलावं, आम्ही खूप संयमानं बोलत आहोत, पण संयमाची परीक्षा बघू नका, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी संजय राऊतांना ठणकावलं। सांगलीवरून महाविकास आघाडीतला तणाव वाढला, सांगलीची जागा आमचीच आहे आणि ती लढवण्यास आम्ही सक्षम, सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम यांची पुन्हा एकदा आक्रमक भूमिका। सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही, सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांची सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, सांगलीची जागा लढवू आणि जिंकू, विशाल पाटलांनी केलं जाहीर। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी काल रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचा दावा, सांगलीच्या जागेसंदर्भात खरगे, के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती। सांगलीबाबत चर्चा सुरू आहे, सांगली भिवंडीचा तिढा लवकरच सुटेल, रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। व्यक्तिगत आरोप करणं चुकीचं, सांगलीचा विषय आम्ही हायकमांड समोर ठेवणार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची संजय राऊतांच्या आरोपांनंतर प्रतिक्रिया। ठाकरे गटानं मित्रपक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केली, सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। विरोधकांना फक्त शरद पवारांना संपवायचं आहे, यांना विकास कामं करायची नाहीत, खासदार सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत निशाणा, तर काही दिवसांपूर्वी आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करायचा आहे, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। विजय शिवतारे यांनी उमेदवारी माघारी घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सासवडमध्ये जाहीर सभा, 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महायुतीची प्रचार सभा होणार। वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोरेंनी घेतली आमदार अमोल मिटकरी यांची भेट, अकोल्यामधील निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शरद पवारांचा तरुणांशी संवाद, तरुणांच्या प्रश्नांना पवारांचं उत्तर। शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय याची महायुतीमध्ये अडचण होती, मात्र आता महाविकास आघाडीमध्येही अडचण वाटू लागली आहे, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली खंत। चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न, जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा, विद्यार्थ्यांकडून जनजागृती, तर 19 एप्रिलला चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी महायुतीचा अद्याप उमेदवार जाहीर होत नाही, त्यावरून स्पष्ट होत आहे विनायक राऊत तगडे उमेदवार, जयंत पाटलांचं चिपळूणमध्ये वक्तव्य।
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच शिवसेनेचे उमेदवार असतील. देवेंद्र फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा. श्रीकांत शिंदेंना निवडून आणणार फडणवीसांचं वक्तव्य. श्रीकांत शिंदेंची सीट आधी जाहीर झाली असती तर इतरांना वाटलं असतं मुख्यमंत्र्यांनी फक्त मुलाचाच विचार केला. फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा करून युती घट्ट असल्याचं दाखवलं. रामदास कदमांचं वक्तव्य. कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदेंचं काम आहे, मात्र स्वतःच्या ताटात आधी वाढून घेण्याची पद्धत शिवसेनेत नाही. यापूर्वीच्या सरकारमध्ये युवराज आधी मंत्री झाले, मग कार्यकर्ते झाले. शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका. श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळाली याचा आनंद, मात्र ते कमळावरती लढणार की धनुष्यबाणावर लढणार याबाबत संभ्रम. ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांचा श्रीकांत शिंदेंना टोला. ठाणे आणि कल्याणमध्ये ठाकरे गटाचा उमेदवारच विजयी होणार. कल्याणमध्ये लढत होणारच नाही. श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवर संजय राऊतांची टीका. तुम लढो हम कपडा संभालते हैं. श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका. कल्याणमध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे लढणार असं सांगितलं जात होतं, मग आता काय झालं? श्रीकांत शिंदेंचा सवाल. श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी विजयी होतील. 400 खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे देखील असणार. रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास. कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंनी गेली 10 वर्ष प्रचंड काम केलं. जनतेचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे. कल्याणचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव जाहीर केल्याबद्दल फडणवीसांचं स्वागत. नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.